चोखोबारायांची पत्नी गरोदरे महाराज. चोखोबारायांच्या पत्नीनं सांगितलं, स्वामी तुम्ही जा, पण तुमची बहीण आहे ना तिला माझ्याजवळ नेऊन सोडा, मग तुम्ही यात्रेला जा, पंढरपूरला जा. पण जात असताना वाटीमध्ये दिंडी चालू होती महाराज. जसं आपण जातो ना, भजन चालू होतं, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. चोखोबारायांना बघितलं, वारकऱ्यांमध्ये गेलेत महाराज, घरी जाण्याचे विसरले, बहिणीच्या गावाला जाण्याचे विसरले, पंढरपूरच्या दिशेने निघाले. पण इकडं चोखोबारायांच्या पत्नीचे महाराज प्रांतकाळ जवळ आला, बाळांतपणाचे दिवस जवळ आले. दादा करायचं काय? देवाला चिंता वाटली महाराज, आता काय करायचं? भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी मला जावं लागतं. म्हणले कुठे? माझा एक भक्त संकटात आहे. म्हणले हो तुम्ही काय चालले? मला त्यांच्या बाळांतपणासाठी जायचंय. म्हणले तुम्ही? म्हणले हो, झाडं मोठं लोगडं नेसलं माझ्या भगवंतानं, कंपळाला कुंकू लावला आणि उभे उभ चोखोबारायांच्या बहिणीचं रूप पकडलं, केराबाईचं. दरवाजाजवळ गेले, दरवाजावर थाप मारीन आवाज दिला. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वहिनी उघडा दार हाका मारी, न सांगता आला भक्ताच्या घरा महाराज. आणि बाळानं पण केलं. काय नाही केलं देवाने? सर्व देव करायला तयार आहे, फक्त तुम्ही त्याचं भजन करा, नामचिंतन करा महाराज. म्हणून संत महिमा, संतांचा महिमा देवाला सुद्धा वर्णन करता आला नाही, तर आपण काय करू शकतो? बहुत उदड जरी झाले, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तिथे. म्हणून महाराज त्या भगवंताचं नामचिंतन करा. कितीही कठीण काम असलं तरी ते सरळ होत असतं महाराज, तेव्हा सांगायचंय. म्हणून संत महिमा वर्ण किती, निर्जीव चार जड मोड उद्धारिले, तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. जड मुडांचा देखील देवाने, संतांनी उद्धार केला. देवानी जे चेतनामय आहेत महाराज, मुक्याला बोलायला लावलं, पांगड्याला चालायला लावलं, पण माझ्या संतांनी ते नाही केलं. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्यावरील दगड भरे देवा. इतके मंद असणारे प्राणी, पण त्यांच्या सुद्धा मुखातून देवाने वेद बोलून घेतले. म्हणून अशा संतांना आपण फक्त महाराज त्यांना शरण जाऊ शकतो, नमन जाऊ शकतो. म्हणून शेवटल्या चरणामध्ये सुद्धा महाराज सांगतात, म्हणे नामयाचा नारा नम नमा जे ज्ञानेश्वरा, किंवा ऐशी आमची परंपरा, संत महिमा वर्ण किती, निर्जीव चालविल्या भिंती. संतांचा महिमा महाराज आपल्या सारखं तर वर्णन होऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त भजन केलं पाहिजे. भगवंताला तेच आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. भगवंताला तेच आवडतं महाराज, आपण तेच करायचं. आणि हे कधीच वायाला जात नाही, लयाला जात नाही. भगवंताचं केलेलं नामचिंतन कधी वायाला जात नाही महाराज. भजनामध्ये वाजवलेली टाळी वायाला जात नाही, टाळ वाजवलेला कधी वायाला जात नाही. ते आपल्याला कामा येत असतो दादा. कारण अनेक उदाहरण सांगण्यासाठी, ते भगवंताचं जर नामचिंतन केलं ना, की कित्येक तरी पाप्यांचा सुद्धा उद्धार झाला दादा. अजामेळा पापराशी तोही गेला वैकुंठाशी. कशामुळे? नामचिंतनामुळे. इतकी नामचिंतनामध्ये ताकद आहे. आणि ज्या ठिकाणी नामचिंतन चालू असतं ना दादा, त्या ठिकाणी यमाची सुद्धा महाराज, यमाला सुद्धा परवानगी नसते, तो सुद्धा फटकत नाही त्या ठिकाणी. तुकोबाराय गोड सांगतात, यमधर्म सांगी यमध होता, जे ते चाले हरिकथा, ते नाही तुम्हा सत्ता, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन धावा गिरटी फिरे भोवती महाराज. त्यांच्या घरावरती सुद्धा भगवान परमात्मा रक्षणासाठी असतात. चक्रगदा घेऊन हरी उभा असेल त्याच्याद्वारे, लक्ष्मी कामहारी रिद्धी सिद्धी सहित, लक्ष्मी सहित भगवंत त्या ठिकाणी रक्षण करत असतात. एवढी ताकद नामचिंतनामध्ये आहे. म्हणून नामचिंतन केलं पाहिजे. आता नामचिंतन केल्यानंतर अनेक उदाहरणं सांगता येतील तुम्हाला बघायला, भरपूर उदाहरण आहेत. पण उदाहरण जर बघितलं महाराज, शबरी मातेचं उदाहरण फार गोड आहे बघा. शबरी माता भिल्ल समाजाची होती, हलक्या समाजात जन्माला आली. शबरी मातेचं तर चरित्र बघितलं दादा, तर पहिल्या जन्मामध्ये ती एक राणी होती. मागच्या जन्मामध्ये सर्व होतं, ऐश्वर्य संपदा सरी होती, पण भगवंताची सेवा घडली नाही. कुंभमेळा चालू होता आणि तिने राजाला सांगितलं, म्हणले कारभारी मला भगवंताचं दर्शनासाठी कुंभमेळ्यामध्ये जायचं आहे.
म्हणले राणी साहेब तुम्ही जाशाल पण तुम्हाला त्या ठिकाणी असं जाता येणार नाही. ढोल नगाडा वाजे रथावर तुम्हाला विराजित व्हावं लागेल तेव्हा तुम्ही तिथे जाशाल. तुम्ही महाराणी आहात आणि तुमचा डोक्याचा पदर नाकापर्यंत असला पाहिजे, पूर्ण चेहरा झाकलेला पाहिजे. तीर्थयात्रेमध्ये गेले, संपूर्ण तीर्थयात्रा फिरून आले पण एक काही देवाचं दर्शन झालं नाही. मला शबरी माता घरी आली आणि भगवंताच्या मूर्ती जवळ जाऊन डसा डसा रडायला लागली. म्हणले देवा या जन्मामध्ये ऐश्वर्य दिलं, संपत्ती दिली, सर्व काही दिलं रे, पण भगवंताचं दर्शन झालं नाही. पुढच्या जन्मामध्ये विद्रूप बनव, हलक्या समाजात जन्माला घाल, पण भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. म्हणून पुढच्या जन्मामध्ये शबरी माता शबर राजाच्या पोटी जन्माला आल्या. शबरी माता लहानच्या मोठ्या झाल्या, लग्नाजोग्या झाल्या महाराज. आणि शबरी माताच्या वडिलांना चिंता वाटू लागली, आता लग्न केलं पाहिजे मुलीचं. आणि तिच्या लग्नासाठी दारामध्ये असं 12 बोकडांची दावल बांधलेली होती लग्नासाठी. शबरीने एक दिवशी विचारलं, म्हणले पिताश्री हे कशासाठी बांधले तो? म्हणले बेटा तुझ्या लग्नासाठीच. म्हणले माझ्या लग्नासाठी? आणि एवढे जीव जात असेल तर मी लग्नच कशाला करू? कोण म्हणते? शबरी. शबरी मातेला सुद्धा महाराज, शबरी मातेनं ठरवलं पण जशी पळ काढली महाराज, लांब एक अरण्यात जाऊन बसल्या. असं सांगितलं जातं की एक मेलेल्या हत्तीच्या बाजूला जाऊन बसल्या, जेणेकरून त्या दुर्गंधीमुळे माझ्या वडिलांचे सेवक माझ्यापर्यंत पोचणार नाही. आणि शेजारी मार्तंड ऋषींचा आश्रम होता, त्या आश्रमाच्या सारेला शबरी माता जाऊन बसल्या. बऱ्याच दिवस चोरून लपून सेवा केली. एक दिवशी ऋषींनी बघितलं कोण सेवा करून जातं गड्या पाठीच्या वेळेस. त्यांनी थोडं बारकाईने लक्ष दिलं. शबरी माता एक दिवशी त्यांना भेटल्या. म्हणले तुम्ही सेवा करण्यासाठी आता? म्हणे हो. कोण आहेस तुम्ही? म्हणे मी शबर राजाची पुत्री शबरी. माझ्या लग्नासाठी दारामध्ये 12 बोकडांची दावल बांधलेली होती. मी वडिलांना विचारलं कशासाठी? त्यांनी सांगितलं तुझ्या लग्नासाठी. आणि माझ्या लग्नामध्ये जर एवढे जीव जात असतील तर मी लग्नच करणार नाही असा निर्णय घेतला आणि तुमची सेवा करते. आणि दुसऱ्या दिवसापासून नित्य नेमाने ऋषींची सेवा शबरी माता करतायत. आणि आता बरेच दिवस झाले गुरुजींचा ऋषींचा निजधामाला जाण्याचा वेळ जवळ आला महाराज. आणि शबरी मातेला सांगितलं शबरी आता मी जातो. शबरीने सांगितलं, म्हणले देवा गुरुदेवा तुमच्या आश्रयानं मी इतक्या दिवस या ठिकाणी राहत होते, तुम्ही गेल्यानंतर माझं कसं होणार? महाराज त्या गुरुनी शब्द दिला, हे बघ शबरी मी गेल्यानंतर या ठिकाणी दुसरा पर माणूस कोणीच पर पुरुष कोणीच येणार नाही. जो बी घेऊन येईल तो भगवंत जी जगाचा मालकच तुझ्या भेटीसाठी येईल महाराज. आणि वयाच्या 70 वर्षापर्यंत शबरीने नाम चिंतन केलं. रानामध्ये जायचं, फुलं तोडून आणायचे, फळं तोडून आणायचे, बोरं तोडून आणायचे. जे बोर गोड लागलं ते ठेवायचं, जे आंबट लागलं ते फेकून द्यायचं. बऱ्याच दिवस सेवा केली. आणि महाराज प्रभू रामचंद्र वनवासासाठी निघाले. शबरी मातेच्या घराजवळ आलेत, कुटियाजवळ आले. शबरी माताने दारामध्ये सुंदर असे सणा रांगोळी केली, फुलं टाकले, भजन चालू होतं. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आए मेरे राम जी को आसन पे बैठाऊंगी, मीठे मीठे बोर अपने हाथों से खिलाऊंगी महाराज. आणि भगवंत आले. शबरी मातेनं दर्शन घेतलं. दादा मला सांगायचंय नाम चिंतन जर अंतकरणापासून केलं तर देव भेटतो.